घराण्यामध्ये आज ज्यांचा वाढदिवस आहे ते आमचे प्रशांत माझे लहान बंधू खऱ्या अर्थाने वयाने लहान आहेत, परंतु विचाराने आणि बाकीचे कारकीर्द आणि बाकी अभ्यास राजकीय सगळ्या दृष्टीने ते माझ्यापेक्षा तसं म्हटलं तर काकणभर सरसच आहे. त्यांचा आज वाढदिवस आहे. आज मला वाटतं त्यांना 60 वर्षाचे झाले ते. आणि आता त्यांचं तुम्ही म्हणाल त्या तर शिक्षण हे लहानपणी आदर्श प्राथमिक विद्या मंदिर इथं शिक्षण झालं, 1ली ते 4थी. त्यामध्ये काही दिवस अगदी जिल्हा परिषद आमच्या इथं समोर 2 नंबरची शाळा आहे, जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा त्यांनी शिक्षण घेतलंय. त्यामुळे सगळ्या लहानपणापासूनच त्यांना सगळ्या स्तरातील माणसांची किंवा विद्यार्थ्यांची किंवा जनतेशी संपर्क आला. की त्याच्या पाठीमागे ते आहे की वाचन त्यांचं प्रचंड आहे. त्यानंतर त्यांनी चरित्र विविध वाचले की पूर्वीचे जे लोकांचे काय चरित्र असतील आणि त्यांना त्यांची बुद्धी जी आहे ती सतत काहीतरी नाविन्याचा ध्यास घेणार आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी कुठले संस्थेतनं काय नवीन आहे, ह्या संस्थेतून काय नवीन घेता येईल, कुणीच कुठली सुधारणा केली, कुठं काय आहे हे सुद्धा त्यांचं त्यामध्ये रुजलं गेलं. आणि त्यांना अभ्यास अनेक संस्कृतींचा केला. म्हणजे आपल्या सनातन संस्कृतीपासून इतर सगळ्या संस्कृतींचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. खरं म्हटलं तर हा आता सांगण्यासारखा किंवा घेण्यासारखा विषय नाही, परंतु त्यांचा अभ्यास त्यांना पहिल्यापासून त्यांचे ती कुतूहल पोटी त्याने त्या अभ्यास सगळ्या गोष्टीचा केला. आता कारखान्यात सुद्धा ज्या बदल घडतायत थोरल्या मालकांच्या तर आहेतच, प्रश्न नाहीत. त्यांनी जे घालून दिलेल्या प्रेरणेने त्यांनी घालून दिलेल्या ज्या पायवाटीने ते चालत असताना त्यांना ह्या सगळ्या गोष्टी उपयोगाला येतात आणि त्या माध्यमातून त्यांनी बऱ्याच आपल्या पांडुरंग सहकारी कारखाना असेल किंवा त्यांना जे कोणी विचारायला सल्ला येतील त्यांना सुद्धा नवीन नवीन सुधारणा, नवीन तंत्रज्ञान त्यात काय आणता येईल, कुठल्या पद्धतीने आपला कारखाना काटकसरीने चालवता येईल आणि शेतकऱ्यांना कसा भाव देता येईल हे सुद्धा त्यांनी त्या माध्यमातून त्या अभ्यासाच्या जोरावर आता दाखवून दिलेलं आहे. जनतेला हे सगळं माहिती आहे आणि अजूनही त्यांना खरं वास्तविक पाहतात म्हणावं तसं. आता मी मोठा भाऊ आहे म्हणून म्हणत नाही, एक जनरल नागरिकांचं जे काही कानूस आहे किंवा नागरिकांचं मनोगत आहे ते त्या मानाने त्यांना पद काही मिळालं नाही, पण ते त्यांनी खंत कधी व्यक्त केलं नाही. तशाच पद्धतीने त्यांनी त्यांची वाटचाल सुरू केली जेणेकरून आपलं समाजासाठी काही देणं आहे ही थोरल्या मालकांची जी शिकवण आहे ती त्यांनी अंमलात आणली.